रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही आत्ता आगामी काळामध्ये मुंबईचा जो काही पोलीस भरतीचा पेपर होणार आहे त्या अनुषंगानं आपण जी केचे क्वेश्चन पाहतोय. 2023चा जो काही मुंबईचा पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये जी के काय विचारलं होतं, काय अनुषंगानं विचारलं होतं, आत्ता जी के काय विचारलं जाऊ शकतं, करंटचे मुद्दे काय आहेत, अशा अनुषंगानं आपण त्या ठिकाणी जी केचं इन डिटेल ॲनालिसिस घेतो. हे जर व्हिडिओ आवडले तर नक्की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा. त्या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. आगामी काळामध्ये विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव आणि हितास्तव अत्यंत अल्प दरामध्ये आपण पोलीस भरतीसाठी त्या ठिकाणी जी के, मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता असे आणि क्वेश्चन पेपर अशा 5 कॅटेगरीमध्ये कोर्सेस वेगवेगळे अत्यंत अल्प दरामध्ये लवकरात लवकर लॉन्च करणार आहोत, की जेणेकरून जे का आता 9,000 ची जी काय 9,500ची पोलीस भरती येईल त्या भरतीला विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त फायदा व्हावा, जास्तीत जास्त गुण मिळावेत, अशा अनुषंगानं आपण ते कोर्सेस घेणार आहोत. आपण जे काही पाठीमागचे जे काही 3 भाग घेतलेले आहेत, भाग 1, भाग 2 आणि भाग 3 मुंबई स्पेशल जी आणि चालू घडामोडी अशा अनुषंगाने आपण ते 3 भाग पाहिलेले आहेत. ज्यांनी कुणी ते व्हिडिओ पाहिले नसतील तर सुरुवातीला ते 3 व्हिडिओ पहा, की जेणेकरून तुमचं लिंकेज करायला तुम्हाला सोपं जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की बाबा हे व्हिडिओ घेत असताना आपण पीपीटी तुमच्या जेणेकरून पिक्चर अशा पद्धतीचे टाकलेले आहेत, इमेजेस अशा पद्धतीचे टाकलेले आहेत, की जास्तीत जास्त कालावधीसाठी त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. ओके. तर आजचा साधारणतः आपण 35 त्या ठिकाणी लेक्चर पर्यंत आपण आलेलो होतो. क्वेश्चन असा आहे 36 नंबरचा. आता बघा, संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून टिंबटिंब या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आलं. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे रशिया आणि युक्रेनचं युद्ध चाललेलं आहे. हा क्वेश्चनचा करंट बेसिस क्वेश्चन आहे हा. त्याच्यामुळे हा क्वेश्चन परत आता एक्झामला विचारला जाणार नाही. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा. म्हणजे आगामी काळामध्ये अभ्यास करत असताना हा क्वेश्चन विनाकारण पाठ करण्यामध्ये एनर्जी घालवायची नाही. परंतु लक्षात ठेवा की रशिया आणि युक्रेनचं युद्ध चाललं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मानवाधिकार जे काही मानवांना भेटलेले मानवाधिकार आहेत ह्याचं उल्लंघन होते असं सगळ्यांना वाटलं आणि म्हणून त्याच्यामध्ये रशियाला त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलं. आगामी काळामध्ये हा क्वेश्चन त्या ठिकाणी रिपीट होणार नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त पाठ करण्यामध्ये एनर्जी वाया घालवायची नाही. 37 नंबरचा क्वेश्चन, हा देखील क्वेश्चन त्या ठिकाणी करंट बेस क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन पुढच्या एक्झाम मध्ये रिपीट होणार नाही, परंतु पुढच्या गेम्स कुठे होऊ शकतात असा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. हा क्वेश्चन रिपीट होणार नाही, कारण हा देखील तुमचा करंटचा क्वेश्चन आहे. 2023च्या 10व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत, कुठली स्पर्धा आहे? जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा. मग आता जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा कुठं होणार आहे हा मुद्दा आपल्याला यायला पाहिजे. त्यांनी विचारलं होतं की 2023च्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा कुठे झाल्या होत्या, तर त्या बुडापेस्ट या ठिकाणी झाल्या होत्या. ऑप्शन नंबर 3 हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर होतं. आता क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो, याच्यावरती क्वेश्चन येईल का? आता याच्यावरती क्वेश्चन येणार नाही. कसाच येणार नाही 2023चा, कारण करंट बेस तो क्वेश्चन होता. आता क्वेश्चन येणार नाही. आता क्वेश्चन याचा असा येऊ शकतो की 2024च्या ह्या ज्या काही वर्ल्ड ॲथलेटिक्स म्हणजे जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा जे काय आहेत त्या कुठं होणार आहेत. तर इथं बघा मी लिहिले जागतिक पॅरा, म्हणजे जे काय अपंग असतात, पॅरा म्हणजे अपंग असतात, विकलांग असतात, किंवा ज्यांना दिव्यांग हा शब्द वापरला जातो, तर त्या दिव्यांग लोकांसाठी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेचं त्या ठिकाणी नियोजन केलं जातं. आणि ही जी काय जागतिक पॅरा ॲथलेटिक आहे ती जपानमधील कोबे या ठिकाणी, इथं प्रश्न विचारला जाईल. त्यांचा देश कुठला आहे? जपान. कुठं होणार आहे? जपान मधल्या कोबे युनिव्हर्सिटी मेमोरियल्स या स्टेडियमवरती 2024 मध्ये कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. हा क्वेश्चन करंटच्या अनुषंगाने आणि या पेपरच्या अनुषंगाने महत्वाचा आहे. म्हणजे जपानमधील कोबे कुठं होणार आहे? जपानमधील कोबे काय होणार आहे? पॅरा ॲथलेटिक होणार आहे.
वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक जपान मधल्या कोबे या ठिकाणी 2000 मे महिन्यातल्या 2024 म्हणजे आता रिसेंटली 2024 चालू आहे आणि त्या अनुषंगानं हा क्वेश्चन करंटच्या बेसिसच्या अँगलनं मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुम्ही लक्षात ठेवा, जपान मधले कोबे या ठिकाणी जागतिक पॅरा ॲथलेटिक होणार आहे. 38 नंबरचा क्वेश्चन हा काही नाही, 39 नंबरचा क्वेश्चन. हा क्वेश्चन मला बऱ्याच वेळा म्हणजे तुम्ही पोलीस भरतीचे वेगवेगळे क्वेश्चन पेपर जर ओपन करून पाहिले तर जवळपास कित्येक वेळा, म्हणजे मी सांगू शकणार नाही एवढ्या वेळा हा प्रश्न त्या ठिकाणी रिपीट झालेला दिसतो. तुम्ही एमपीएससीचे जरी क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी काढून पाहिले तरी एमपीएससीच्या देखील क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन तुम्हाला वारंवार त्या ठिकाणी बेसिक पॉलिटीतला रिपीट झालेला दिसतो. क्वेश्चन असा आहे, संविधान सभेचे अध्यक्ष कोण? आणि जाणून बुजून या प्रश्नाला ऑप्शन नंबर 1 लाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठेवतात. बघा तुम्ही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठं ठेवले? 1 लाच. कारण का? तुम्हाला मी वारंवार माझ्या क्वेश्चन पेपर सोडवण्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये एक गोष्ट सांगितली की ऑप्शन नंबर 1 ला जर तुम्ही मार्क करत असाल तर तुम्हाला 100%च त्या प्रश्नाचं उत्तर माहिती असायला पाहिजे. याच्याशिवाय जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर 50-50 मध्ये असेल तर कधीच ऑप्शन नंबर 1 ला आणि ऑप्शन नंबर 4 ला मार्क करायचं नाही. ऑप्शन नंबर 1 ला त्या ठिकाणी जास्तीत जास्त ट्रॅप लावण्याची शक्यता असते. ओके, आता हा प्रश्न का त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच का पहिल्या ऑप्शनला सेट केलं? कारण सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जातं. किंवा आपल्याकडे अशी एक चर्चा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिलं, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं संविधान सभेचे अध्यक्ष पण कोण असतील? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. तर मुद्दा लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समिती, ज्याला इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग कमिटी असं म्हणतात, त्या ड्राफ्टिंग कमिटीचे म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह 7 व्यक्ती होत्या. किती? 7 व्यक्ती होत्या. मी ट्रिक अशी लक्षात ठेवली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या व्यक्तींची काय भेटली? साथ भेटली. बघा ट्रिक कशी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा बनवत असताना, राज्यघटनेचा मसुदा बनवत असताना लोकांची साथ भेटली. 7 वरून 7, 7 वरून हा 7 आकडा लक्षात ठेवायचा. आलं लक्षात? उद्या जर प्रश्न विचारला डॉक्टर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग आता संविधान सभेचे अध्यक्ष कोण? आता सोडवत असताना नीट बघा, इथं डॉक्टर दिलंय, इथं डॉक्टर दिलंय, याचा अर्थ एक्झामिनरला उत्तर ह्या 2 ऑप्शन मध्येच ठेवायचंय. हे 2 ऑप्शन तर गेले. आलो आपण 50-50 वरती. सहज क्वेश्चन मी 50-50 वरती आणला. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डॉक्टर राजेंद्र प्रसाद? तर लक्षात ठेवायचं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून, संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून, इथं मी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा त्या ठिकाणी फोटो टाकलेला आहे. हे भारताचे पहिले राष्ट्रपती देखील होते आणि संविधान सभेचे अध्यक्ष होण्याचा मान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना त्या ठिकाणी भेटतो. ओके, संविधान सभेचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 2 मुद्दे लक्षात ठेवा, संविधान सभा विचारलं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मसुदा समिती विचारली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग जो तिसरा ऑप्शन आहे कोण? बी एन राव. ह्या बी एन रावचं काय? तर यांच्यावरती पण वारंवार त्या ठिकाणी क्वेश्चन विचारताना दिसतात. बी एन राव म्हणजे बेनागल रामाराव असं काहीतरी आहे. म्हणजे जे आरबीआयचे गव्हर्नर होते, त्यांचं नाव मला लक्षात येणार, रामाराव असं काहीतरी होतं. तर त्यांचे हे बंधू बी एन रामाराव. तर हे बी एन राव जे काय आहेत, हे बी एन राव त्यावेळेस या संविधान सभेचे कायदेविषयी सल्लागार. बघा क्वेश्चन असा विचारला जातो, कायदे विषयक सल्लागार. कायदेविषयक सल्लागार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची भारतीय संविधान सभेच्या कायदेविषयक सल्लागारपदी त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली किंवा नियुक्ती करण्यात आली? तर सर बी एन राव. बघा, सर बी एन राव यांना कायदेविषयक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. हा देखील क्वेश्चन IMP आहे. मी 3 क्वेश्चन सांगितले, तिन्हीच्या तिन्ही क्वेश्चन जवळपास 25-30 वेळा तरी क्वेश्चन मध्ये विचारले असेल. डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हटलं की संविधान सभा अध्यक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की मसुदा समितीचे अध्यक्ष,
आणि बी एन राव म्हटलं की कायदेविषयक सल्लागार हे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. कायदेविषयक सल्लागार कोण होते? बी एन राव हे होते. दुर्गाबाई देशमुख कोण? ह्या दुर्गाबाई देशमुख ज्या काय आहेत ह्या सी डी देशमुखांच्या पत्नी. सी डी देशमुख म्हणजे भारतीय सी डी देशमुख बघा, सी डी देशमुख म्हटलं की आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर ह्यांचे मिस्टर म्हणजे पती सी डी देशमुख हे त्यावेळेस भारतीय आरबीआयचे हे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. शिवाय सी डी देशमुख हे ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंचं म्हणजे 1952 ची जी काही सार्वत्रिक निवडणूक झाली, या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पहिल्यांदा अर्थमंत्री होण्याचं काम हे देखील सी डी देशमुखांना देण्यात आलं. अजून सी डी देशमुखांबद्दल महत्वाचा मुद्दा असा की ज्यावेळेस आपला 1 मे 1960 ला महाराष्ट्र स्वतंत्र झाला, त्याच्या अगोदर जो काय संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालला होता की आम्हाला मराठी माणसांसाठी महाराष्ट्र सेपरेट करून द्या, वेगळा करून द्या, आणि त्याच्यासाठी या लढ्यासाठी त्यावेळेस केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा कोणी दिला असा देखील प्रश्न त्यावेळेस बऱ्याच एक्झामला विचारलेला आहे. तर त्याचं देखील उत्तर सी डी देशमुख असं आहे. त्या सी डी देशमुखांच्या पत्नी ह्या दुर्गाबाई देशमुख होत्या. ह्या दुर्गाबाई देशमुख ह्यांचं महत्वाचं कार्य काय? तर ह्यांचा जन्म हा आंध्र प्रदेशमधील काकीनाडा या ठिकाणी झालेला आहे. कुठं? आंध्र प्रदेश मधला काकीनाडा. आंध्र प्रदेशमधील काकीनाडा या ठिकाणी जन्म झालाय. त्याच्यामुळे वेगवेगळ्या आंध्र प्रदेश मधल्या असलेल्या वेगवेगळ्या चळवळीचं नेतृत्व ह्या दुर्गाबाई देशमुख करताना दिसतात. अजून महत्वाची गोष्ट, महात्मा गांधींच्या सोबत बघा, महात्मा गांधींच्या सोबत त्या ठिकाणी सविनय कायदेभंगामध्ये महात्मा गांधींची जी काही सविनय कायदेभंगाची चळवळ होती, म्हणजे जो काही मिठाचा सत्याग्रह होता, त्याच्यामध्ये महिलांच्या बाजूनं सर्वात मोठी भूमिका सरोजिनी नायडूंच्या सोबत दुर्गाबाई देशमुख यांची सर्वात महत्वाची भूमिका या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. अशा पद्धतीनं चारीच्या चारी ऑप्शनचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इन डिटेल सांगितलेलं आहे. तुम्ही या इमेजवरून लक्षात ठेवायचं. पहिले राष्ट्रपती, पहिले भारताचे राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. शिवाय संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि संविधान सभा म्हटलं की त्या ठिकाणी 3 तारखा लक्षात ठेवायच्या, 9, 11 आणि 13. बघा, 9, 11, 13. 9, 11, 13 या तारखेला पहिली संविधान सभा 9 डिसेंबर 1946 ला आली. 9 डिसेंबर 1946 ला आली. त्याच्यानंतर 11 डिसेंबरला त्या ठिकाणी ह्याचे जे काय अध्यक्षपदी 11 डिसेंबर 1946 ला अध्यक्षपदी म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. आणि 13 डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव मांडला. उद्दिष्टांचा ठराव कुणी मांडला? पंडित नेहरू. पंडित नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. अशा या 3 तारखा 9, 11, 13 डिसेंबर 1946 आणि 22 जानेवारी 1947. 1947 ला उद्दिष्टांचा ठराव संमत करण्यात आला. साल लक्षात ठेवायचं. हे 46 आहे आणि हे 47 साली आहे. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. आता त्या ठिकाणी फार इन डिटेल सांगू शकत नाही, परंतु ज्यावेळेस मी पॉलिटीचे शिक्षण मी त्या ठिकाणी टाकेल त्यावेळेस जरूर इन डिटेल त्या ठिकाणी ह्या तारखा 2-2च्या अंतराने 9 + 2 11, 11 + 2 13 आणि 2 वरती 2 22 जानेवारी 1947. कारण डिसेंबर महिन्यातल्या ह्या तारखा आहेत 9, 11, 13 डिसेंबर. साल आहे 1946 आणि त्या पद्धतीनं मी इन डिटेल त्या या स्लाइडचं एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचा क्वेश्चन 40 नंबरचा. विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन देखील मला इम्पॉर्टंट वाटतो. परम 8000 हा जो काही भारताचा पहिला महासंगणक आहे, तो महासंगणक खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी बनवला? तर त्यांची इमेज ह्या ठिकाणी मी टाकलेली. हे आहेत डॉक्टर विजय भटकर यांनी आपल्या भारतासाठी पहिला जो काही महासंगणक आहे तो बनवला होता. आता बघा उत्तर काढण्याचं. लक्षात ठेवा, पोलीस भरतीला कधीच 100% शुअर असल्याशिवाय वरीलपैकी नाही या पर्यायाला जायचं नाहीच. ही गोष्ट त्या ठिकाणी क्वेश्चन सोडवत असताना बारकाव्यानं काळजीपूर्वकच हृदयामध्ये ठेवायची. वरीलपैकी नाही या ऑप्शनला शक्यतो 99.99% जायचं नाही. 100% माहिती उत्तर असल्याशिवाय. आता बघा, एक ऑप्शन तर गेला.
आता ज्या ठिकाणी दोन ठिकाणी डॉक्टर डॉक्टर म्हणताय म्हणजे या दोन ऑप्शन मध्येच उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. सी ऑप्शन पण गेला. आलो मी 50-50% 50-50% वरती तर मी सहजच आलो. ओके. आता बघा, डॉक्टर विजय भटकर ह्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर आहे. पहिला महासंगणक डॉक्टर विजय भटकर आणि मराठी माणूस आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यांची इमेज ह्या ठिकाणी मी टाकलेली की जेणेकरून तुमच्या जास्तीत जास्त काळासाठी हा प्रश्न त्या ठिकाणी लक्षात राहावा. ओके. पुढचा प्रश्न 41 नंबरचा. 2022च्या हा क्वेश्चन परत रिपीट होणार नाही. बघा ही थीम म्हणजे आता 2023 ची थीम पाठ करत बसायची नाही. हा क्वेश्चन परत येणारच नाही. 2022 सालच्या WHO च्या अमृत महोत्सवी वर्षे म्हणजे 75. अमृत महोत्सव म्हणजे कसं म्हणायचं, 25 म्हटलं की रौप्य, 50 म्हटलं की सुवर्ण, 75 म्हटलं की अमृत. ओके. आणि 100 म्हणजे शताब्दी असते. आता 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव. या अमृत महोत्सवाची मुख्य संकल्पना काय होती? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता या ठिकाणी स्टॅटिक वरती क्वेश्चन विचारला तर काय विचारला जाऊ शकतो? WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर ही जी काही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, जागतिक आरोग्य संघटना, याचं मुख्यालय बऱ्याच एकदा मला विचारले. कारण ऑप्शन मध्ये 100% फसवण्यासाठी न्यूयॉर्क हा ऑप्शन दिला जातो. परंतु WHO न्यूयॉर्क या ठिकाणी मुख्यालय नाही, तर ती स्वित्झर्लंड मधील जिनेवा या ठिकाणी आहे. कुठं आहे? जिनेवा. जिनेवा या ठिकाणी आहे. आणि 7 एप्रिल 1948 ला बघा, भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेक्स्ट इयरला WHO ची स्थापना झालेली आहे. किती? 7 एप्रिलला. तारीख खूप IMP आहे. बघा, मुख्यालय महत्वाचं आहे. हे मुख्यालयाची इमेज मी टाकलेली. मुख्यालय लक्षात ठेवायचं जिनेवा, स्वित्झर्लंड या देशामध्ये. आणि स्थापना आहे 7 एप्रिल 1948 ला. मग ही जी काय 7 एप्रिल जी काय तारीख आहे, या 7 एप्रिललाच जागतिक आरोग्य दिन म्हणून जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर 7 एप्रिल ला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. हा देखील प्रश्न त्या ठिकाणी वारंवार वेगवेगळ्या परीक्षेला विचारलाय. मुख्यालय जिनोवा, स्थापना 7 एप्रिल 1948. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. मग आता क्वेश्चन असा विचारला होता की WHO ला जर 75 वर्ष पूर्ण होत असतील तर त्या थीम काय होती? आता WHO काम कशासाठी? आरोग्यासाठी करतं. म्हणजे जास्तीत जास्त आरोग्य हा शब्द असला पाहिजे. इथं आरोग्य आहे, इथं आरोग्य आहे, शांततेसाठी इथं आरोग्य आहे, आणि पौष्टिकमय खाणे आणि आरोग्यमय असं काही येणारच नाही, ऑप्शनच गेला. म्हणजे आरोग्याच्या संदर्भात जास्तीत जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन करणारी थीम असू शकते. तुम्ही नीट वाचा. आरोग्य धनसंपदा, आरोग्य हीच जीवन, आणि शांततेसाठी आरोग्य, कॉमा आरोग्यासाठी शांतता. मला सांगा, वाचल्यानंतरच वाटते का नाही ही थीम असू शकते? ऑप्शन नंबर 3 ला पण आहे. आपल्या टप्प्यातला विषय आहे. आपल्या जास्तीत जास्त कल कुठे? ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3. वाचल्यानंतर जास्तीत जास्त एक्सप्लेन पण केलेला आहे. लक्षात ठेवा, एखादा ऑप्शन हा जास्तीत जास्त जर एक्सप्लेन केलेला असेल तर बघा, जास्त एक्सप्लेन केलेला ऑप्शन हा तुमचं उत्तर असण्याचा चान्सेस असतो. या लॉजिकनुसार बघा, लॉजिकली प्रश्न सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. मी जर एक्झामला असतो तर माझी ही थीम पार्ट नसती, तो क्वेश्चन माझा 100% बरोबर आला असता. कारण वाचल्या वाचल्याच कळते की शांततेसाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी शांतता, जास्तीत जास्त थीम एक्सप्लेन केली. याच्यावरून त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे WHO ची थीम ही ऑप्शन नंबर 3 असण्याचे चान्सेस. आता परत WHO ची थीम त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येणार नाही, कारण त्यावेळेस करंट बेसचा तो मुद्दा होता. आता येणार नाही. आता क्वेश्चन विचारलं तर त्याचं मुख्यालय कुठं आहे? त्याच्यानंतर 7 एप्रिलला त्याची कधी स्थापना झाली? 7 एप्रिलला. तो काय म्हणून जागतिक आरोग्य दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो? हे मुद्दे आता महत्वाचे आहेत. पुढचा क्वेश्चन 42 नंबरचा. हा देखील क्वेश्चन मला चालू घडामोडीच्या अनुषंगानं आणि स्टॅटिक राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटीच्या दृष्टीने महत्वाचा वाटतो. 42 नंबरचा क्वेश्चन. भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. लक्षात ठेवा, भारताचे उपराष्ट्रपती कोण? भारताचे उपराष्ट्रपती हे भारतीय राज्यघटनेच्या राज्यसभेच्या पदसिद्ध सभापती असतात. बघा, जी काय भारतीय संसद म्हटलं की दोन गोष्टी, लोकसभा आणि राज्यसभा. त्यातला लोकसभेत तर पंतप्रधान
बसलेले असतात, म्हणजे पंतप्रधानाचं वर्चस्व असतं, सगळं पंतप्रधानांच्या निर्णयाखाली चालतात गोष्टी. परंतु जी काय राज्यसभा असते, त्या राज्यसभेचा स्पीकर कोण असतो, तर त्या राज्यसभेचा स्पीकर म्हणजे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे भारताचे उपराष्ट्रपती असतात. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा. आणि श्री जगदीप धनखड साहेब हे सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत, म्हणजेच काय आहेत, भारताच्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत. आला मुद्दा लक्षात. म्हणजे सध्या जर विचारलं की राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण आहेत, तर श्री जगदीप धनखड साहेब हे सध्या भारतीय राज्यसभेचे सभापती आहेत, पदसिद्ध सभापती आहेत. का, तर उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. मग उपराष्ट्रपतींचं कलम किती, तर भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 63 मध्ये बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 63 मध्ये भारतीय उपराष्ट्रपती सांगितलेले आहेत. मग राष्ट्रपती किती आहेत, तर राष्ट्रपती हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 52 मध्ये सांगितलेले आहेत. बघा, कलम 52 म्हटलं की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती म्हटलं की कलम क्रमांक 61. आणि सरन्यायाधीश म्हणजे हे साधारणतः 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची कलम क्रमांक 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची त्या ठिकाणी स्थापना, रचना वगैरे अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग सर्वोच्च न्यायालय कुठे आहे, सर्वोच्च न्यायालय भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 124 मध्ये आहे. मग राष्ट्रपतीच्या संदर्भात महत्वाची कलम कुठली कुठली, आगामी काळामध्ये आपण पॉलिटी घेत असताना राष्ट्रपती इन डिटेल घेणार आहे, परंतु यांचा शपथ हा एक गोष्ट घेऊ. कलम क्रमांक 61 मध्ये राष्ट्रपतीचा महाभियोग सांगितलेला आहे. कोणाचा महाभियोग, राष्ट्रपतीची इम्पिचमेंट म्हणजे कलम क्रमांक 61 महाभियोग हा राष्ट्रपतीचा सांगितलेला आहे. आता याच्यामध्ये शपथ हा विषय येतो की बाबा कोणी कधी शपथ घेतली, तर त्या शपथींचे पण बऱ्याच वेळा त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात की कलम क्रमांक 59, 69 आणि 159 अशा पद्धतीनं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या शपथीचे नमुदे हे खास राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, पुढचा क्वेश्चन 42 नंबर. कारण सांगायचं म्हटलं तर इन डिटेल बरंचसं त्या ठिकाणी ब्रीफ मध्ये एक्सप्लेनेशन जाते, तर थोडं आपण शॉर्टकट मध्ये पाहूयात. 43 नंबर चा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन स्टॅटिक जीकेच्या पोलीस भरतीसाठी आणि वेगवेगळ्या भरतीसाठी VIMP क्वेश्चन आहे. बघा, VIMP क्वेश्चन आहे. का VIMP क्वेश्चन आहे, 1 मे 1960 रोजी, बरं का, इथं थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. 1 मे सगळ्यांना माहिती आहे, आपण महाराष्ट्र दिन, कामगार दिन 1 मे ला साजरा करत असतो. 1 मे 1960 ला त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. सगळ्यांना तोंडपाठ अत्यंतिक सोपा प्रश्न आहे. 1 मे 1960 ला खालीलपैकी कोणत्या राज्याची निर्मिती झाली, सगळ्यांना माहिती असलेला क्वेश्चन, परिचयाचा असलेला क्वेश्चन. 1 मे ला 1960 ला त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. ओके, महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 ला जरी झाली असेल तरी 1 मे हा कामगार दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. कुठला दिन, कामगार दिन. कामगार दिन, कामगार दिन म्हणून 1 मे साजरा केला जातो. तर मग महाराष्ट्र राज्याबद्दल असणारी जी काही विशेष माहिती याच्यावरती बऱ्याच एक्झामला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला दिसतो. कुठला कुठला, महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 ला. मग महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता, तर तो आहे शेकरू खार. शेकरू खार. भीमाशंकर, बघा पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर च्या जे काय अभयारण्य आहे त्या भीमाशंकर येथे हा शेकरू खार नावाचा प्राणी, खार आहे ही, बघा ही खारीचा फोटो टाकलाय, शेकरू खार ही राज्य प्राणी म्हणून महाराष्ट्र राज्याने निवडलेली आहे. मग जसा राज्य प्राणी आहे तसा राज्य पक्षी पण असेल, तर हरियाल नावाचं म्हणजे हिरवं कबूतर, हे बघा हे तर हरियाल, ज्याला हिरवं कबूतर, हा पोपट नाही बरं का, कबूतर आहे, हिरव्या रंगाचं कबूतर ज्याला हरियाल असं म्हणतात, तो हरियाल आपला राज्य पक्षी आहे. मग फूल कोणतं आहे, तर राज्य फूल म्हणून आपण तामन किंवा जारूळ हे फूल आपलं, हे बघा हे फुलाचा फोटो या ठिकाणी घेतलाय, तामन किंवा जारूळ हे आपलं राज्य फुल आहे. मग वृक्ष कुठला आहे, सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे कोकणामध्ये सगळीकडे हापूस आंबा येतो, म्हणजे बट ऑब्वियस राज्य वृक्ष म्हणून आपण आंब्याची निवड केलेली आहे. फुलपाखरू म्हणून हा क्वेश्चन बऱ्याच एक्झामला त्या काळामध्ये विचारला.
राज्य फुलपाखराचा दर्जा देणारं महाराष्ट्र हे भारतामधलं पहिलं राज्य आहे. मग पहिलं फुलपाखरू आपल्या राज्याचं फुलपाखरू कुठले? तर ब्लू मॉर्मॉन नावाचं जे काही फुलपाखरू आहे ते आपलं निळे टिपके असलेले फुलपाखरू आहे. राज्य फुलपाखरू म्हणून आपण त्याला दिलेलं आहे. राज्य खेळ आहे कबड्डी. त्याच्यानंतर राज्यगीत म्हणून आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं, जय जय महाराष्ट्र माझा राजा बडे यांनी लिहिलेलं, शाहीर साबळे यांनी गायलेलं राज्यगीत म्हणून जय जय महाराष्ट्र माझा. कांदळवन वृक्ष म्हणून आपण पांढरी चिप्पी म्हणून नावाचा जो काही वृक्ष आहे याला राज्य कांदळवन वृक्ष, म्हणजे समुद्राच्या दलदलीच्या भागामध्ये जे काही कांदळवन उगवतात, सुंदरीचे वृक्ष जे काही उगवतात तशा पद्धतीचे जे काही कांदळवन वृक्ष म्हणून पांढरी चिप्पी नावाचा वृक्ष जो काय आहे त्याला कांदळवन वृक्ष म्हणून आपण दर्जा दिलेला आहे. आणि हा क्वेश्चन सध्या करंटला धरून आहे म्हणून VIMP हा मुद्दा मला वाटतो. VIMP का वाटतो? कारण सध्या ह्या सगळ्या गोष्टी पूर्वी देऊन झालेल्या आहेत, परंतु सध्या महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मासा म्हणून सिल्व्हर पापलेट, आपला जो काही पापलेट मासा आहे या पापलेट मासाला राज्याचा मासा म्हणून त्या ठिकाणी दर्जा दिलेला आहे. आणि अजून एक करंटचा मुद्दा आहे की जी आपली देशी गाय आहे बघा, देशी गाई जी काय आहे या देशी गाईला पण राज्य गाईचा दर्जा, राज्य गाईचा दर्जा कुणाला? देशी गाईला. तिथं ऑप्शन मध्ये देतील गिर गाई, तांबडी गाई किंवा खिलारी गाई असे ऑप्शन देतील. पण लक्षात ठेवायचं देशी गाई जी काय आपली आहे त्या देशी गाईला राज्य गोमातेचा दर्जा देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. आणि राज्य गोमाता म्हणून देशी गायींना त्या ठिकाणी दर्जा दिलेला आहे. आणि तुम्हाला जाणून बुजून फसवण्यासाठी गिर गाई हा ऑप्शन मध्ये ठेवतील. लक्षात ठेवा, कारण आता सगळीकडे चर्चेतला मुद्दा आहे ना, गिर गाईचं दूध, गिर गाईचं दूध. मग अशा पद्धतीचं गिर गाई नसून देशी जी काही गाई आहे वशिंड असलेली बघा, फार भारी गाई दिसते ती. जुन्या काळामध्ये सगळी आपण शेतकऱ्याची पोरं, त्यामुळे आपल्याला माहिती असलेल्या प्रकारे की गिर गाई सॉरी देशी गाई हिला राज्य गाईचा दर्जा दिलेला आहे. आणि राज्य माशाचा पापलेट, इथे बघा मी फोटो घेतलेला आहे पापलेटचा, त्या पापलेट माशावरून तुमच्या लक्षात येईल की राज्य मासा म्हणून त्या ठिकाणी पापलेटचा निवड झालेली आहे. 44 नंबरचा क्वेश्चन, भारतातील टिंबटिंब या उद्योगाला सनराईज क्षेत्र असं म्हणतात. मी जाणून बुजून लक्षात राहावं म्हणून टाटा मोटर्सचा हा या ठिकाणी फोटो घेतलेला आहे. टाटा मोटर्सच्या फोटोवरून लक्षात येतं टाटा मोटर्स कशामध्ये काम करतं? वाहन क्षेत्रामध्ये करतं. म्हणजे सनराईज क्षेत्र हे वाहन क्षेत्राच्या संदर्भात आहे. हा मुद्दा त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा की सनराईज इंडस्ट्री कोणाला म्हणतात? तर वाहन उद्योगाला. आणि वाहन उद्योगामधलं सगळ्यात अग्रगण्य नाव कुठले? टाटा मोटर्स आहे. म्हणून तुमच्या लक्षात राहावं सनराईज क्षेत्र म्हटलं की टाटाचा लगेच इमेज आठवायची, आणि टाटा मोटर्स आठवलं की लगेचच तुम्हाला सगळ्या गाड्या आठवणार. टाटाची इंडिका असेल वगैरे वगैरे, सफारी आता टाटाची आलेले, नेक्सॉन आलेले, वेगवेगळ्या गाड्या त्या ठिकाणी टाटा मोटर्सच्या, टाटाचे वेगवेगळे ट्रक्स आहेत. म्हणजे वाहन क्षेत्राला सनराईज क्षेत्र असं म्हणतात. हा मुद्दा हा या ठिकाणी लक्षात ठेवला पाहिजे. 45 नंबरचा क्वेश्चन, एकदम मला वाटते 5वी किंवा 9वी 10वीच्या इतिहासातला बेसिक क्वेश्चन विचारून त्या ठिकाणी विचारलेला आहे की 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी टिंबटिंब हे शहर जिंकून घेतलं. तर कॉन्स्टँटिनोपल बघा, कॉन्स्टँटिनोपल हे शहर त्यावेळेस 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी त्या ठिकाणी जिंकून घेतलं होतं. आणि त्यावेळेस खुष्कीचा मार्ग त्या ठिकाणी बंद त्यांनी केला. आणि म्हणूनच सागरी मार्गाची शोध युरोपीय लोकांना भारतामध्ये येण्यासाठी करावी लागली. का? 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी काय केलं की कॉन्स्टँटिनोपल हे शहर रोखून धरलं. आणि रोखून घेतल्यामुळं युरोपामधून जो काही आशियाला येणारा जो काही खुष्कीचा मार्ग होता, म्हणजे जमिनीच्या मार्गातून जे काही युरोप आशिया खंडामध्ये व्यापारासाठी यायचं तो मार्ग बंद झाला. आता युरोपियांना आशिया खंडामध्ये तर व्यापारासाठी आलेच पाहिजे, त्यासाठी सागरी मार्गाची शोध त्या ठिकाणी त्यांना घ्यावी लागली. आणि सगळ्यांना माहिती वास्को द गामा सगळ्यात पहिल्यांदा कालिकत बंदरावरती भारतामध्ये त्या ठिकाणी आला. पण तो का आला कालिकत बंदरावरती? कारण ऑलरेडी तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर त्या ठिकाणी जिंकून घेतलं होतं. म्हणून बेसिक इतिहासावरती विचारलेला हा प्रश्न आहे. ओके, पुढं 46 नंबरचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन पण तुम्ही लॉजिकली पण सोडवू शकता, दोन्ही अँगलनं सोडवू शकता. क्वेश्चन असा विचारलाय, पुण्यातील बघा मी गोल करत चालू आहे, महत्वाच्या शब्दांना गोल करत चालायचं. पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयामध्ये गांधीजींच्या इतिहासाबद्दल माहिती मिळते. बघा,
पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयामध्ये गांधीजींच्या इतिहासाविषयी आपल्याला माहिती भेटते. आता नीट तुम्ही लक्षात घेतलं तर ऑप्शन वाईज जाण्याचा प्रयत्न आपण करू. आगा खान पॅलेस, साबरमती आश्रम, सेल्युलर जेल आणि लक्ष्मी विलास पॅलेस. इथं पॅलेस म्हणतंय, इथं पॅलेस म्हणतंय, म्हणजे या दोन ऑप्शन मध्ये एक्झामिनरनं उत्तर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आता उत्तर काढण्याचा प्रयत्न करू. बघा, साबरमती आश्रम सगळ्या जगाला माहिती आहे, साबरमती आश्रम हा कुठं आहे? गुजरात राज्यामध्ये आहे. जर आपल्याला प्रश्न विचारलाय पुण्यातला, साबरमती आश्रम आहे गुजरातमध्ये, ऑप्शन नंबर 2 उत्तर असेल का? असणार नाही, ऑप्शन गेला. सेल्युलर जेल सगळ्यांना माहिती आहे की जे काही हे आपले होते विदा सावरकर होते, या विदा सावरकरांना, विनायक दामोदर सावरकरांना त्या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा अंदमान निकोबारला झाली होती. आणि त्या अंदमान निकोबारमध्ये कुठलं जेल आहे? सेल्युलर नावाचं जेल आहे. कुठं आहे? अंदमानमध्ये. अंदमान निकोबार मध्ये असणाऱ्या या सेल्युलर जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. काळ्या पाण्याची शिक्षा त्या ठिकाणी त्यांना देण्यात आली होती. जर हे अंदमान सेल्युलर जेल जर अंदमानात असेल, मला कुठलं विचारलंय? पुण्यातलं, ऑप्शन येणार नाही. दोन ऑप्शन गेले. मग लक्ष्मी विलास पॅलेस की बाबा आगा खान पॅलेस, या दोन ऑप्शन मधनं तुम्हाला उत्तर निवडणं गरजेची गोष्ट होती. क्वेश्चन हा बेसिक स्वरूपाचा होता, कारण पुण्यामध्ये जर तुम्ही खराडी रोडला जर गेला, खराडीच्या रोडला तर त्या ठिकाणी जर गेला तर तुम्हाला हे आगा खान पॅलेस पाहायला भेटतं. अत्यंत सुंदर आणि देखणी वास्तू त्या ठिकाणी खराडी रोडला पुण्यातले आहे. कुठं आहे? खराडी रोडला. खराडी रोडला त्या ठिकाणी जर तुम्ही गेला त्या हायवेनं, खराडीच्या हायवेनं, तर त्या ठिकाणी तुम्हाला आगा खान पॅलेस पाहायला भेटतं. बघा, ह्या ठिकाणी इमेज वरूनच तुमच्या लक्षात येईल, असं वाटेल युरोपातच आपण आलोय. तर ते आहे आगा खान पॅलेस. आणि ह्या आगा खान पॅलेस मध्ये पुण्यातील, बघा कुठे आगा खान पॅलेस आहे? पुण्यामध्ये. तिथे महात्मा गांधींचा जो काही संपूर्ण जीवनपट आहे, हा संपूर्ण इतिहास आहे, हा त्या ठिकाणी कोरलेला दिसतो. ही इमेज पाहायची. ही इमेज आहे आगा खान पॅलेसची, ती आहे पुण्यामध्ये. आणि महात्मा गांधींचा इतिहास त्याच्यामध्ये कोरलेला आपल्याला लक्षात येतो. ओके, पुढचा क्वेश्चन, 47 नंबरचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक करण्यात आली. आणि हे तिन्ही महत्वाचे शास्त्रज्ञ त्या ठिकाणी मी घेतलेले आहेत. तुम्ही माझं पाठीमागचं लेक्चर बघा, त्याच्यामध्ये मी राजा रामन्ना यांचं नाव सांगितलं होतं. राजा रामन्ना, हे राजा रामन्ना जे काय पोखरणची 1974ला पोखरणची अणुचाचणी झाली, राजस्थान मधील पोखरण येथे जी काही पहिली भारताची अणुचाचणी झाली, त्याचे अध्यक्ष होते राजा रामन्ना. हा फोटो नीट लक्षात ठेवायचा, आता तुम्ही कधीच विसरणार नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळामध्ये 1974 मध्ये, आणि या घटनेला सध्या 50 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे हा फोटो महत्वाचा आहे. आता क्वेश्चन आपण बघितला की भारताचे जो काही पहिले अणुऊर्जा आयोग होता, त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? आता तीन ऑप्शन बघा, तीन ऑप्शन तुम्हाला डॉक्टर मध्ये दिसतात. आणि चौथा ऑप्शन जाणून बुजून त्यांनी डॉक्टर मेन्शन केले नाही, राजा रामन्ना मेन्शन केलेले, तर हा ऑप्शन उत्तरामध्ये असणार नाही. त्याच्यानंतर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये सुरुवातीला काम आहे आणि एपीजे अब्दुल कलामांचं काम हे नंतरच्या कालखंडामध्ये, म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, हे पण उत्तर येणार नाही. दुसरी एक गोष्ट, उत्तर ओळखण्यासाठी हित होमी म्हटलंय, म्हणजे ऑप्शनची सिमिलॅरिटी ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. होमी भाभा की होमी सेटेना, ह्याच्यामध्येच उत्तर त्या ठिकाणी एक्झामिनरनं ठेवलेले. तर सगळ्यांना माहिती असावं, सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे, तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. होमी भाभा हे आपल्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत, हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा. आणि त्या ठिकाणी होमी भाभांचा हा फोटो मी त्या ठिकाणी टाकलेला आहे. आता ही इमेज बघितली की तुमच्या लक्षात येईल, हे आहेत होमी भाभा, त्यांच्या इमेज. आणि हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, मिसाईल मॅन ह्यांना असं म्हणतात, मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. आणि ह्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे अग्निपंख. अग्निपंख नावाचं खूप गाजलेलं पुस्तक, की ज्याच्यामध्ये 2020 हा पर्यंत भारत हा महासत्ता होऊ शकतो. त्याच्यानंतर जे काय आपली 11वी पंचवार्षिक योजना झाली, त्याच्यामध्ये पुरा नावाचं, बघा पुरा नावाचा जो काय उद्देश होता, हा पुरा नावाचा प्रोव्हाइडिंग अर्बन ह्युमॅनिटीज टू द रूरल, प्रोव्हाइडिंग
अर्बन ह्युमॅनिटीज टू द रुरल एरिया, असं पुरा मॉडेल हे डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी 11व्या पंचवार्षिक योजनेसाठी, कुठल्या 11व्या पंचवार्षिक योजनेसाठी सुचवलेलं आपल्याला दिसतं. ओके, अशा पद्धतीने ह्या तीनही महत्वाच्या शास्त्रज्ञांची मी भारताच्या तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. 48 नंबरचा क्वेश्चन, याच्यावरती पण म्हणजे काय पहिलं लेक्चर आपलं जे केस झालेलं आहे त्याच्यामध्ये मी माहिती सांगितली होती की भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण, अत्यंतिक IMP प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे. तर डॉक्टर स्वामीनाथन, MS स्वामीनाथन यांना फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन ऑफ इन इंडिया, भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर MS स्वामीनाथन यांना ओळखलं जातं. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीवरती जर क्वेश्चन विचारला असेल तर मी तुम्हाला मागच सांगितले हिंट, जर उत्तर येत नसेल, व्यक्ती विशेषवरती क्वेश्चन विचारला जात असेल तर शक्यतो ऑप्शन नंबर 3 ला त्या ठिकाणी उत्तर असण्याचे चान्सेस असतात. आणि तुम्ही पहा डॉक्टर MS स्वामीनाथन हे ऑप्शन नंबर 3 ला त्या ठिकाणी उत्तर ठेवलेलं आहे. मग ही जी काय शेजारी दिलेली जी काय मी दुसरी इमेज आहे ती आहे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांची. आणि मागच्याच लेक्चरमध्ये मी सांगितलंय डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक असं म्हणतात. या दोघांनी मिळून जे काय मेक्सिकन गहू होता याची भारतीय गव्हाची त्या ठिकाणी संकर घडवून आणला. काय नर्मा लोगो आणि असं काहीतरी त्याचं नाव आहे, माझ्या लक्षात न गेलं, पहिल्यानंतर लगेच लक्षात आलं असतं. तर त्या गव्हाबरोबर त्यांनी ही घडवला. आणि एकदा आयोगाला क्वेश्चन असा विचारला होता, मला वाटते 2020 ची MPSC ची प्रिलिम्सची एक्झाम असावी, 20 किंवा 21, 2020 चा गट ब चा कंबाईनचा पेपर होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की हरित क्रांतीमध्ये खालीलपैकी कोणत्या पिकाची विक्रमी वाढ झाली. गहू, तांदूळ, बाजरी आणि बाकीचे ऑप्शन होते. बऱ्याच जणांना वाटलं की तांदळाची वाढ झाली, तर लक्षात ठेवा इथं हातामध्ये गहू दिसतोय का नाही, त्याच्यामुळे हरित क्रांतीमध्ये सगळ्यात महत्वाचं गहू या पिकावरती त्यांनी फोकस केला होता. आणि हरित क्रांतीमध्ये MS स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत, नॉर्मन बोरलॉग जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत, मेक्सिकन गव्हासोबत संकर करून गव्हाचं उत्पादन वाढवलं, त्याच्यामुळे हरित क्रांतीमध्ये गहू या पिकाला सर्वात जास्त प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. आणि बाकीचे तर हो मी बाबा आपण आत्ताच बघितलं की भारतीय जो काय अणु आयोग आहे, ह्या अणु आयोगाचे पहिले अध्यक्ष ते होते नॉर्मन बोरलॉग, सांगितलं वर्गीस कुरियन. या वर्गीस कुरियन यांना भारताची जी काय धवल क्रांती आहे, धवल क्रांती कशाच्या संदर्भात होती, दुग्ध, ज्याला दुग्ध क्रांती असं पण म्हणतात बघा, दुग्ध क्रांती किंवा धवल क्रांती, त्याचे जनक कोण असतील, भारतातील दुग्ध क्रांती किंवा धवल क्रांतीचे जनक कोण असतील तर डॉक्टर वर्गीस कुरियन हे भारतीय दुग्ध क्रांती आणि धवल क्रांतीचे ते जनक आहेत. ह्या इमेज तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. स्वामीनाथन म्हणलं की ही इमेज, नॉर्मन बोरलॉग म्हटलं की ही इमेज, वर्गीस कुरियन भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक. ओके, 49 नंबरचा क्वेश्चन, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात. लक्षात ठेवायचं, ह्या इमेज वरून मला काय सांगायचंय, सगळ्यांना माहिती आहे द्रौपदी मुर्मू कोण आहेत, भारताच्या राष्ट्रपती आहेत. ओके, राष्ट्रपती भारतीय राज्यघटनेच्या कलम 52 मध्ये राष्ट्रपती सांगितलेले आहेत. आणि ह्या राष्ट्रपती काय करत असतात, वेगवेगळ्या लोकांच्या नेमणुका करत असतात. लक्षात ठेवायचं, महत्वाच्या उच्च पदावरती असणाऱ्या नेमणुका करण्याचं काम हे राष्ट्रपतीचं असतं, ना की पंतप्रधानाचं असत नाही. पंतप्रधान सजेस्ट करतात परंतु नेमणूक करण्याचं काम राष्ट्रपती करत असतात. म्हणजे जसं की भारताच्या तिन्ही सशस्त्र सेना दलाच्या प्रमुखांचं, म्हणजे आपलं भूदल, नौदल आणि वायुदल, ह्याच्या तिन्ही प्रमुखांचं नेमणुकीचं काम कोण करत असतं, राष्ट्रपती करत असतं. तसेच भारताचं सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश, भारताच्या सुप्रीम कोर्टचे इतर न्यायाधीश आणि सर्व भारतातील जे काय 28 घटक राज्य आहेत त्या प्रत्येक घटक राज्यामध्ये असणारे उच्च न्यायालयातल्या प्रत्येक न्यायाधीशाचे, म्हणजे न्यायाधीश म्हटलं की नेमणूक करण्याचं काम राष्ट्रपती करणार आहेत. मग इथं बघा सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत, धनंजय चंद्रचूड साहेब आहेत. यांची नेमणूक कोण करतील, भारताचे राष्ट्रपती. बघा भारताच्या राष्ट्रपती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे करतील. आता त्या ठिकाणी जर करंटच्या अँगलनं जर तुमचे क्वेश्चन विचारले तरी देखील तुमचे कव्हर झाले.
भारताचे सध्याचे राष्ट्रपती विचारलं तर कोण आहेत? द्रौपदी मुर्मू आहेत. या आहेत ओडिसातल्या. कुठल्या आहेत? ओडिसा या राज्यातील आहेत. दुसरी गोष्ट, ह्या संथाळ जमातीच्या आहेत. कुठल्या? संथाळ. यदा कदाचित विचारतील की त्या खालीलपैकी कोणत्या आदिवासी, आणि पहिली आदिवासी महिला आहे की ज्या काय झालेले भारताच्या राष्ट्रपती या सर्वोच्च पदावरती बसले, त्या संथाळ जमातीला त्या ठिकाणी बिलॉंग करतात आणि ओडिसा या स्टेटमधून त्या आलेल्या आहेत. आणि सरन्यायाधीश हे धनंजय चंद्रचूड, हे आपण पाठीमागच बघितलं की त्यांचे वडील देखील जे काय DY चंद्रचूड हे त्यांचं नाव आहे, आणि त्यांच्या वडिलांचं नाव चंद्रचूड माझ्या लक्षात नाही गेलं, इमेज आठवते. तर ते देखील भारताचे राष्ट्रपती सरन्यायाधीश त्या ठिकाणी राहिलेले आहेत. ओके. यशवंत चंद्रचूड, वायव्य चंद्रचूड, यशवंत चंद्रचूड हे जे काय आहेत, हे धनंजय चंद्रचूड साहेबांचे वडील हे देखील भारताचे सरन्यायाधीश राहिले आहेत. मुलगा आणि वडील ते पण महाराष्ट्रीयन होण्याचा बहुमान आपल्याला महाराष्ट्राला भेटलेल्या अत्यंत गर्वाची बाब आपल्या दृष्टीनं आहे. मग सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची असेल किंवा उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च असेल किंवा उच्च न्यायालयाचे असेल, न्यायाधीशांची नेमणूक करण्याचं काम कोण करत असते? तर राष्ट्रपती करत असतील. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. परंतु एकदा पुढे जाऊन आयोगानं मला वाटते 2022चा का 21चा कंबाईनचा पेपर आहे त्याच्यामध्ये विचारलं होतं की उच्च न्यायालयात किती न्यायाधीश असावेत, म्हणजे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? सगळ्यांना वाटलं की राष्ट्रपती की त्या ठिकाणी नेमणूक करत असतात. बघा, राष्ट्रपती नेमणूक करत असतात आणि त्याच्यावरूनच लक्षात ठेवायचं की उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या म्हणजे हायकोर्ट मधील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या राष्ट्रपती ठरवतात. आणि संसद जे काय आहे लक्षात घ्या, सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या संसद ठरवतं, संसद कायद्याद्वारे. हा ह्यातला फरक लक्षात ठेवायचा. सर्वोच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश असावेत हे संसद ठरवतं, आणि उच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश असावेत हे राष्ट्रपती ठरवतात. आणि सध्या भारताच्या सुप्रीम कोर्टमध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशासहित टोटल 34 न्यायाधीश आहेत. किती? कोणाला? सरन्यायाधीशाला धरून, म्हणजे 1+33, 1+33 टोटल झाले 34 न्यायाधीश सध्या त्या ठिकाणी भारतीयच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करताना आपल्याला पाहायला भेटतात. 50 नंबरचा क्वेश्चन, भारतात बालकुपोषणाच्या समस्येवरती, कुठल्या समस्येवरती? बालकुपोषणाच्या समस्येवरती उपाययोजना करण्यासाठी, विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यासाठी खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था त्या ठिकाणी काम करते? आता बघा, जे काही बालकुपोषण आहे याच्यावरती मात करण्यासाठी खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना त्या ठिकाणी काम करते असा क्वेश्चन विचारलाय. आता नीट जो ऑप्शन बघितलं, इथं युनी म्हणतंय, म्हणजे खालील 2 मध्ये उत्तर असणार नाही. आलो आपण 50-50% 50-50% वरती आलो, 2 ऑप्शन ते इलिमिनेट केले. आता बघा, नीट बघा, युनेस्को काय करत असते की आपण पाठीमागेच बघितलं, अजिंठा वेरूळ असेल किंवा आता मुंबईचा पेपर देत आहे तर तुम्ही एलिफंटा केव्ज आहेत, एलिफंटा लेणी आहेत, ज्याला घारापुरी लेणी म्हणतो, यांना जागतिक वारसा स्थळ आहे, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याचं काम युनेस्को करत असतं. म्हणजे युनेस्कोचं काम काय आहे? जागतिक वारसा स्थळ याला दर्जा देण्याचं काम कोण करत असतं? युनेस्को करत असतं. आपल्याला कशाला विचारलंय? बालकुपोषणाच्या समस्येवरती विचारलंय. 100% हे येणार नाही. रेड क्रॉस हे रस्ते वाहतुकीच्या संदर्भात आहे, रस्ते वाहतूक नियम त्याच्या संदर्भात रेड क्रॉस काम करते. विश्वस्त मंडळाचा काय विषयच येत नाही. म्हणजे युनिसेफ, बघा, युनिसेफ नावाची जी काय संघटना आहे, ही युनिसेफ नावाची संघटना ही भारतामध्ये बालकुपोषणाच्या समस्येवरती त्या ठिकाणी काम करत असते. आणि मग क्वेश्चन तुम्हाला आगामी काळामध्ये असा येऊ शकतो की ह्या युनिसेफची, इथे बघा युनिसेफ दिलेलं आहे, ह्या युनिसेफ हे आंतरराष्ट्रीय
जे काही संयुक्त राष्ट्र संघटना आहे, या संयुक्त राष्ट्र संघटनेचं अंग म्हणजे त्याचा एक भाग म्हणून ते काम करत असतं. त्याचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. कुठं आहे? न्यूयॉर्क, अमेरिकेतलं, US म्हणजे अमेरिका मधलं न्यूयॉर्क या ठिकाणी ह्या युनिसेफचं बघा हे फोटो मी काढलेला आहे. तिथे एका बालकाला त्याची आई ही करताना दिसते. याच्यावरून तुमच्या लक्षात येऊ शकतं. ओके. आणि ह्या युनिवरूनच युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाचं ते एक अंग आहे, पार्ट आहे, हे आपल्या लक्षात येतं. पुढचा क्वेश्चन 51 नंबरचा. सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने अलीकडे कोणत्या देशाला डॅनियर 228 नावाचं विमान दिलं? हा मुद्दा करंटचा आहे. आता हा क्वेश्चन परत त्या ठिकाणी एक्झाम मध्ये येणार नाही. ओके. पुढचा क्वेश्चन 52 नंबरचा क्वेश्चन. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी टिंबटिंबची स्थापना करण्यात आली. आपण बघा, आपण ज्यावेळेस शाळेत होतो, अगदी कॉलेजला 11वी 12वीला असताना पण त्या ठिकाणी आपले NCC चे कॅम्प असायचे, NCC असायचं बरोबर. NCC. तर NCC मध्ये काय होतं की विद्यार्थी दशेमध्ये शिस्त आणि लष्करी शिक्षणाची आवड, त्यावेळेस आपल्याला NCC चे युनिफॉर्म असायचे, त्यांचे शूज असायचे. याच्यावरून NCC बघा इथं दिसतंय NCC ऑप्शन नंबर 3 हे BSF. तर काय BSF कशासाठी काम करतं? BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. बॉर्डरचा आणि विद्यार्थी दशेचा संबंध आहे का? ऑप्शन गेला. CRPF सगळ्यांना माहिती आहे, हे सेंट्रलचं फोर्स असतंय. हे विद्यार्थी दशेत याचा रोल आहे का? RAF याचा पण संबंध आहे का? नाही. NCC आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की NCC स्काउट गाईड. एकता त्यांचं ब्रीद वाक्य आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. ते कदाचित तुम्हाला आगामी काळामध्ये एक्झामला विचारलं जाऊ शकतं. एकता और अनुशासन. अनुशासन म्हणजे शिस्तीच्या संदर्भात आहे. एकता और अनुशासन NCC याचं ब्रीद वाक्य आहे आणि त्याच्यावरती हे काम करत असतं. ओके. पुढचा क्वेश्चन NCC ची इमेज तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुमचा हा प्रश्न लक्षात राहील. आणि हा क्वेश्चन ऑलरेडी रिपीटेड क्वेश्चन मधला आहे. 53 नंबरचा क्वेश्चन. महाराष्ट्रातील आद्य कीर्तनकार म्हणून टिंबटिंब यांना मानतात. आता हा क्वेश्चन मराठीच्या अँगलनं पण बऱ्याच वेळा त्या ठिकाणी मराठी या सेक्शन मध्ये वेगवेगळ्या पोलीस भरतीमध्ये विचारलेला दिसतो. आणि या ठिकाणी तो जीके या मुंबईला जीके या ह्याच्यामधला आहे. ऑलरेडी PYQ मधला क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे PYQ एक्झामला व्यवस्थित करायचे. तर संत नामदेवांना, संत एकनाथांनी काय, संत तुकाराम बऱ्याच जणांना वाटलं संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तिला भावार्थ दीपिका असं पण म्हणतात. त्याच्यानंतर संत तुकारामांनी तुकाराम गाथा किंवा तुकाराम बुवांची गाथा असं लिहिलं. एकनाथ महाराजांचं भारूड आहेत, भारूड, यांनी लिहिली भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका, भावार्थ दीपिका, तिलाच काय म्हणतात? ज्ञानेश्वरी असं म्हणतात. तर आद्य कीर्तनकार म्हणून संत नामदेवांना ह्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की संत नामदेव महाराजांचं जर कीर्तन चालू झालं आणि तर असं समजा की तर साक्षात पांडुरंग त्या कीर्तनामध्ये नसतात, असं संत नामदेव महाराजांच्या कीर्तनाबद्दल त्या ठिकाणी वर्णन संत साहित्यामध्ये महाराष्ट्राच्या केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि लास्ट क्वेश्चन आहे या ह्याच्यामधला जीके मधला. नेक्स्ट लेक्चर पासून आपण त्या ठिकाणी मॅथ्स रिजनिंग घेऊ. ग्रामीण विकासासाठी जमनालाल बजाज पुरस्कार 2023 मध्ये कोणाला भेटला? 2024चा सध्या तरी रिसेंटली मला काय पाहता आला नाही. तुम्हाला जर कळला असेल तर तुम्ही जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. परंतु मला असं वाटतं हा क्वेश्चन परत आता येणार नाही. 2023चा क्वेश्चन विचारणार नाहीत का? कारण हा करंटचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे आता तो रिपीट होणार नाही. परंतु ह्या जमनालाल बजाज फाउंडेशन जे आहे, जमनालाल बजाज फाउंडेशनची स्थापना 1977 मध्ये झाली आणि डॉक्टर रमालक्ष्मी दत्ता हे या फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत. आणि डॉक्टर रमालक्ष्मी दत्ता यांनी जमनालाल बजाज फाउंडेशनची स्थापना केली. आणि या फाउंडेशनच्या अंडर हा जो काही ग्रामीण विकासासाठी जे काही काम करत असतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं जेवढे जे काही जीकेचे क्वेश्चन होते ते आपल्या बाजूनं मी त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेले आहेत. आगामी काळामध्ये पोलीस भरतीला जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून आपण घेतलेले मॅथ्स रिजनिंगचे मराठीचे पण त्या ठिकाणी आपण लेक्चर जरूर घेऊ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला नक्की लाईक करा. आमच्या रणजित फरांदे करिअर अकॅडमीला तुम्ही सबस्क्राईब करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तुमच्या हितास्तव आपण नक्कीच त्या ठिकाणी सदैव तत्पर राहू. धन्यवाद.